कमीत कमी वेळेत 10 मिनिटात तयार होणारा नाश्ता आपण बनवतोय, तेही एकदम झटपट. आणि रोज रोज मुलांना टिफिनमध्ये नाश्त्यामध्ये काय द्यायचं हा तर खूप मोठा प्रश्न असतो, हो की नाही? तर तुम्हाला टिफिन बनवण्यासाठी किंवा नाश्ता बनवण्यासाठी उशीर झाला असेल तर असा झटपट होणारा 10 मिनिटात नाश्ता बनवा, तेही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये. बनवायला एकदम सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप भन्नाट चवीचा हा नाश्ता लागतो. तर आज आपण बनवतोय वेजीज पॅनकेक. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला बनवूया. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा. आज आपण बनवतोय घरात असणाऱ्या साध्या सोप्या भाज्यांपासून एक झटपट नाश्ता. अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तर आपल्याला फक्त भाज्या कापायला 5 मिनिट आणि नाश्ता बनवायला 5 मिनिट, असा हा झटपट नाश्ता तयार होणार आहे. सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता. तर चला आपण बनवूया वेजीज पॅनकेक. कसे बनवायचे ते पाहूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि खूप मस्त हा नाश्ता खायला लागतो, कारण आपण याच्यामध्ये सर्व भाज्या वापरलेल्या आहेत. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आणि आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्याच आपण वापरून हा नाश्ता बनवणार आहोत. तर मी ते काय काय साहित्य घेतले ते पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला कोबी लागणार आहे. तर मी ते थोडा कोबी बारीक चिरून घेतला आहे. एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कोथिंबीर, अर्धा टमॅटो घेतला आहे, बिया काढून मग टमॅटो कट केला आहे. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकतात, जसं की बीन्स, गाजर, बीट अशा भाज्या आणखीन याच्यामध्ये टाकू शकतात. बटाटा बारीक किसून स्वच्छ धुवून आपण जेव्हा बनवणार त्यावेळेस त्यामध्ये मिक्स करून बनवू शकतात. तशा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकतात. आता आपण हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि भाज्या बारीक मी इथे चिरून घेतल्या, तुम्ही उभ्या पातळ बारीक चिरून घेतल्या तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया. आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. 3 चमचे बेसन पीठ टाकले, 2 चमचे बारीक रवा टाकून घ्यायचे. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. तर थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडासा धना पावडर टाकून घेऊया, थोडी जिरा पावडर आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर. तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते इथे तुम्ही टाकू शकता. थोडे मी इथे लाल मिरची पावडर वापरली. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. थोडेसे जिरेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे, चव खूप छान लागते. किंवा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे नसेल तर तुम्ही जेव्हा हा नाश्ता बनवणार त्यावेळेस तुम्हाला पॅनमध्ये तेल टाकलं की त्यावेळेस जिरे किंवा मोहरीचा तडका दिला तसासुद्धा नाश्ता खूप छान होतो. तर मी पुढे सांगेनच केव्हा तुम्हाला मोहरी जिरे पॅनमध्ये टाकायचे ते. तर आता हे अगोदर पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे. तर थोडं थोडं करून पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही, अगदी थोडंसं ओलसर हवं आहे. तर याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी हे मुरण्यासाठी ठेवून घ्यायचे, जेणेकरून रवा चांगला फुलला जाईल. तर जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. तर इथे 2 मिनिटानंतर आपण लगेचच हा नाश्ता बनवण्यासाठी घेणार आहोत. तर पाहू शकता थोड्या वेळाने याच्यामधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि झटपट असा हे सर्व चांगलं मुरलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. तर तुम्हाला आणखीन इथे मी छोटी एक टिप्स सांगेल. तुम्हाला जर हा नाश्ता हलका फुलका जाळीदार बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये इनो किंवा सोडासुद्धा टाकू शकतात. पण इथे मी इनो सोडा काहीही न वापरता एकदम साधा सिंपल हा नाश्ता बनवून घेतला आहे. आता पॅन गरम झाला की याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. थोडंसं तेल लावून घ्यायचे. आता याच्यावरती आपण 2 चमचे मिश्रण टाकून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने याला पसरवून घ्यायचे. खूप जाडही नको, खूप पातळही नको, जेणेकरून आपण जेव्हा अलटीपलटी करून भाजणार त्यावेळेस व्यवस्थित आतपर्यंत चांगलं खमंग खरपूस असा नाश्ता भाजला जावा. तर चमच्याने असं पसरवून घ्यायचे आणि याला गोल आकार द्यायचे. तर लहान मोठे जसं तुम्हाला आवडतील तसे तुम्ही हे वेजीचे पॅनकेक बनवू शकतात. तर आता इथे मी पसरवून घेतले. तर आपण सर्व साहित्य कच्चंच वापरलेलं आहे. तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी वाफ काढून घेऊया आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजली जाईल. तर अगदी थोड्या वेळासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवलेले. आता लगेचच झाकण काढून आपण ही दुसरी साईड पलटी करून घेऊया. तर वरची साईड सुकेपर्यंत झाकण ठेवायचे. तर वरची साईड व्यवस्थित सुकली आहे. आता याच्यावरती तेल लावून घेऊया आणि नंतर हे पलटी करून घेऊया. तर थोडंसं तेल लावून घेतले आणि साईडनेसुद्धा तेल सोडून घेतले. आता आपण हे काढून पलटी करून घेतले. वाव, किती छान खरपूस रंग आला पहा. तर एकदम मस्त असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे आणि खूप कमी वेळ लागतो. तर दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची. मोठा गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरती भाजलं
तर मस्त खरपूस छान हा नाश्ता भाजला जाणार आहे. तर पाहू शकता दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे. तर बरेच वेळेस लहान मुलं भाजीपाला खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे त्यांना नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून दिले तर ते आवडीने खातील आणि त्यांना समजणार नाही की याच्यामध्ये आपण काय भाज्या वापरले आहेत. तर अलटीपलटी करून हा नाश्ता आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे. ताटामध्ये काढून घेऊया. तर पाहू शकतात किती खरपूस छान भाजलं गेलं हे. तर आणखीन एक इथे मी तुम्हाला बनवून दाखवते. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचे आणि नंतर हा नाश्ता आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर वेजीज पॅनकेक आपण पसरवून घेतला आहे. झाकण ठेवूया आणि अलटीपलटी करून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी पॅनकेक असेच बनवून घेतलेत आणि एकदम मस्त खरपूस होईपर्यंत भाजलेत. तर झटपट आपला इथे नाश्ता बनवून तयार आहे. तर हे पहा असं चाळणीवर ठेवायचं, त्यामुळे त्याची वाफ निघून जाते आणि हा नाश्ता ओलसर होत नाही, व्यवस्थित आहे तसा राहतो. तर लहान मुलांना सॉससोबत किंवा तुम्ही शेजवान चटणीसोबत कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान हा नाश्ता लागतो. कारण याच्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत, मसाले टाकले, त्यामुळे चवीला तर खूपच छान लागतो आणि दह्यासोबत तर खूपच छान हा नाश्ता लागतो. तर नक्की एकदा बनवून पहा. आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला? झटपट होणारी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. बाय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा रेसिपी. आज आपण बनवतोय कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारा झटपट नाश्ता. तेही अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो. खूप कमी वेळ लागतो आणि घरात असणाऱ्या साहित्यातच आपण हा नाश्ता बनवतोय. आज बनवतोय आपण ज्वारीच्या पिठाचे घावणे. ज्वारीचे पीठ आणि रवा असं मिक्स करून आपण हे घावणे बनवतोय. एवढे भारी टेस्टी होतात ना, खूप हेल्दी पौष्टिकसुद्धा रेसिपी आहे. झटपट आपण हा नाश्ता बनवू शकतो. जास्त काही याला साहित्य लागत नाही. तुम्ही ते पाहू शकता. दोन्ही साईडने मी छान ह्याला खरपूस भाजून घेतले. दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय, खायलासुद्धा तेवढंच टेस्टी आहे बरं का. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण पाव वाटी दही टाकून घेऊया. तर मोठे 2 चमचे मी याच्यामध्ये दही टाकून घेतले. दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर थोडंसं पाणी टाकूया. तर अगोदर दही रवा चांगलं मिक्स केले आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून आपल्याला 5 मिनटं रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. रवा चांगला भिजला की व्यवस्थित तो मुरला जाईल. तर आणखीन थोडं मी पाणी टाकून हे सगळं चांगलं मिक्स केले. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. जास्त वेळ ठेवायचा नाही. आपल्याला कोथिंबीर आणि मिरची कट करूस तोपर्यंतच रवा बाजूला ठेवायचे. तर पाहू शकता थोड्या वेळाने रवा चांगला मुरलेला आहे. अगोदर थोडंसं मिश्रण ओलसर होतं, आत्ता थोडं ड्राय वाटते, हो ना. आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. तर अर्धी वाटी ज्वारीचे पीठ टाकून घ्यायचे. तर जेवढा रवा घेतला आहे तेवढंच मी ज्वारीचे पीठ घेतले आणि जाड रवा असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरवरून एकदा फिरवून घेऊ शकतात. 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली ते टाकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचे आणि याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत पिठाच्या. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याचं काही प्रमाण नाही. रवा किती पाणी शोषून घेतो त्यावरती आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं. तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊ. आणि लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट हा नाश्त्याचा पदार्थ आहे. याच्यामध्ये तुम्ही कांदा, टमॅटो, आणखीन शिमला मिरची, गाजर, बीट किसून टाकू शकतात. आणखीनच पौष्टिक हेल्दी असा नाश्ता तयार होईल. बरेच वेळेस मुलं भाज्या खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही असं त्यांना नाश्ता बनवून द्या आणि याच्यासोबत ना नारळाची हिरवी चटणी करून द्या. एवढा भारी हा नाश्ता लागतो ना, खूप छान टेस्टी बनतो. तरी ते पाणी टाकून व्यवस्थित हे सर्व मिश्रण मी भिजवून घेतले. तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात. आता याच्यामध्ये 2 चिमूट एवढा मी खाण्याचा सोडा टाकला आहे
तुम्ही सोडा खाण्याचा टाकू शकतात किंवा मग 1 चमचा इनो टाकू शकतात. आता हे सगळं चांगलं मिक्स केलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल. अशा पद्धतीने हे मिश्रण मी भिजवून घेतले. आता पॅन गरम झाला की त्यावरती थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि मिश्रण जर खूप घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेऊ शकतात. आता पॅन गरम झाला त्यावरती आपण तेल लावून घेतले. तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि 1-1.5 पळी एवढं मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता खूप याला छान जाळी पडते आणि लगेचच अलगद हाताने थोडंसं पसरवून घ्यायचे. खूप जाड बनवायला नको किंवा खूप पातळ नको, मीडियम असा हा मी नाश्ता बनवून घेते. घावणे पातळ असतात पण मी ते थोडीशी याची थिकनेस जाडसर ठेवली आहे. खूप जाड नाही आहे पण थोडीशी मीडियम असं मी हा नाश्ता बनवून घेतला आहे. तर हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेतले आणि पाहू शकतात किती छान याला जाळी पडली आहे. साईडने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि पलटण्याच्या अगोदर वरूनसुद्धा थोडं तेल लावून घ्यायचे आणि नंतर आपण हे घावण पलटी करून घेऊया. तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन पातळ बनवायचे असेल तर मिश्रण आणखीन पातळ करून घ्या आणि पातळ असे तुम्ही यापासून घावणे बनवू शकतात. तर इथे किती छान कलर आला पहा. एक साईड चांगली भाजून झाली. आता आपण दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया. अलटी-पलटी करून हे घावण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. हे पहा किती छान याला खरपूस असा रंग आला आहे. तर तुम्हाला मीडियम बनवायचे असतील तर असे बनवू शकतात आणि कुरकुरीत म्हणजेच पातळ घावण पाहिजे असेल तर तसंसुद्धा बनवू शकतात. तर जाळीवरती काढून घेऊया. आणखीन एक मी हे घावण तुम्हाला बनवून दाखवते. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि 1-1.5 पळी एवढं मिश्रण पॅनवरती टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. थोडंसं याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आणि थोड्या वेळानंतर तेल लावून हे घावण पलटी करून घेऊया. तर राहिलेलेसुद्धा सर्व घावण मी असेच बनवून घेणार आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली त्यामुळे खूप छान याला चव आली आहे आणि भन्नाट असे आपले घावण बनवून तयार होतात. आणि तुम्ही पाहिलंच आहे साहित्य तर किती कमी लागतं आणि घरात असणाऱ्या साहित्यात कमी वेळेत हा नाश्ता बनवून तयार होतो. रोज रोज चपाती भाजी किंवा पोहे, उपीट, इडली खाऊन कंटाळा आला असेल त्यावेळेस तुम्ही ज्वारीच्या पिठाचे असे घावणे बनवून पहा. सर्वांना खूप आवडतील आणि बनवायलासुद्धा खूप म्हणजे खूप सोपे आहेत. पहिल्याच प्रयत्नात कोणालाही सहज जमतील. तर इथे मी 2 घावण बनवून तुम्हाला दाखवलेत. आहेत की नाही बनवायला सोपे. आणि हे ज्वारीच्या पिठाचे घावणे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा शेजवान सॉस, टमॅटो सॉससोबतसुद्धा छान लागतात. तर राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने मी हे घावण बनवून घेते. तर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. बाय.